मंडळी, मी आज तुम्हाला एक अशा प्रेरणादायी मातेची कथा सांगणार आहे, जिने परिस्थितीशी दोन हात करून आपल्या 3 मुली आणि एक लहान मुलाला केवळ वाढवलेच नाही, तर त्यांना समाजात ताठ मानेने जगायला शिकवले. अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे. तर एका छोट्याशा गावात पार्वती आपल्या 4 लेकरांसह राहत होती. 3 मुली आणि सर्वात लहान मुलगा. पार्वतीच्या पतीचे काही वर्षापूर्वी आजाराने निधन झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. राहायला छोटेसे घर होते. तिच्याकडे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नव्हते. मात्र पार्वती खूप कष्टाळू आणि जिद्दी होती. पार्वती सुशिक्षित नव्हती, पण तिच्या डोळ्यात एक स्वप्न होते. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण द्यायचे आणि मोठे करायचे. गावात कोणतेही मोठे काम मिळणे तिला कठीण होते. तिने शेतात मजुरी करायला सुरुवात केली. उन्हातान्हात पावसात ती दिवसभर राबायची आणि ती घर चालवायची. पतीच्या निधनानंतर नातेवाईकांना सहानुभूती दाखवली, पण काही जणांनी टोमणे मारले. आता 3 मुलींची लग्ने कशी होणार? हा मुलगा मोठा कसा होणार? हिचे आयुष्य तर संपले. पार्वती रडत बसण्याऐवजी तिने एक खंबीर निर्णय घेतला आणि स्वतःशीच म्हणाली, माझ्या मुली माझे ओझे नसून माझी ताकद आहे आणि मुलगा स्वाभिमान बनेल. ती लाचार किंवा खचून जाणारी नव्हती. ती सकाळी लवकर उठायची, घरचे काम आवरायची आणि शेतात जायची. हा रोजचा तिचा दिनक्रम झाला होता. रात्री थकलेली असतानाही ती मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायची. तिच्या कष्टाला तिच्या मुलांची साथ होती. तसेच तिची 4ही लेकरे खूप समजदार होती. मोठी मुलगी घरची जबाबदारी सांभाळायची, तर दुसऱ्या 2 लहान मुली त्या मुलाची काळजी घ्यायच्या आणि अभ्यासही करायच्या. पार्वतीचा लहान मुलगा आपल्या आईची आणि बहिणींची धडपड पाहत होता, त्यामुळे त्याला जबाबदारीची जाणीव झाली. पार्वतीने नातेवाईकांसमोर कधीच हात पसरले नाहीत. ती कष्ट करत राहिली. पडत्या पावसात, कडकडत्या उन्हात, कडाक्याच्या थंडीत काम करत राहिली. वर्ष सरत होती. मुलंही मोठी होत होती. मोठी मुलगी शिक्षक झाली आणि तिने आईला हातभार लावायला सुरुवात केली. दुसरी मुलगी DYSP झाली, तर तिसरी मुलगी कृषी खात्यात क्लर्क म्हणून लागली. या 3 बहिणींनी भावाला चांगले शिक्षण दिले आणि पार्वतीचा मुलगा IAS झाला. तिच्या कष्टाला फळ आले. तिचे गरिबीचे दिवस सरले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर मनात जिद्द आणि प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असेल, तर कोणतीही वादळे आपल्याला हरवू शकत नाहीत. पार्वतीने हे सिद्ध करून दाखवले की मुली या ओझे नसतात, तर घराचा पाया असतात. आज पार्वतीचा संपूर्ण गाव आदर करतो. एका मातेच्या अथांग प्रेमाने आणि धैर्याने तिच्या 4ही मुलांचे आयुष्य उजळवून निघाले. तर तुम्हाला जर माझी ही कथा आवडली असेल, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझ्या रोज एक नवीन प्रेरणादायी गोष्टी ऐकायला मिळतील. धन्यवाद.